वैकुंठ मेहता राष्ट्रीय प्रबंध संस्थान पुणे येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील लघुपट निर्मिती स्पर्धेत बार्शीच्या श्रीयश अमोल पाटील व त्यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला आहे। देशभरातील 80हून अधिक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते। या यशामुळे त्यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। ही स्पर्धा सांघिक स्वरूपात पार पडली असून श्रीयश पाटील यांच्या संघात एकूण 4 सदस्यांचा समावेश होता। श्रीयश पाटील, उदय थिटे, चैतन्य घुले आणि आदित्य सावंत हे सर्व सदस्य कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय बारामती या महाविद्यालयातील सहकारी असून त्यांनी एकत्रितपणे हा लघुपट साकारला। वर्क लाईफ बॅलन्स या अंतर्गत समकालीन आणि महत्त्वपूर्ण विषयावर आधारित असलेल्या या लघु चित्रपटामध्ये महत्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडण्यात आला आहे। यशाच्या धावपळीत माणूस स्वतःसाठी व नातेसंबंधासाठी वेळ काढायला विसरतो, ही वास्तविकता या कथेतून प्रभावीपणे सादर करण्यात आली आहे। विशेष म्हणजे हा लघुपट केवळ 24 तासात तयार करण्यात आला आहे। मर्यादित वेळेत संकल्पना, लेखन, चित्रीकरण व सादरीकरण पूर्ण करत संघाने आपली सर्जनशीलता व कौशल्य सिद्ध केले आहे। या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन श्रीयश पाटील यांनी केले आहे। स्पर्धेचे बक्षीस वितरण वैकुंठ मेहता राष्ट्रीय प्रबंध संस्थान पुणे येथे पार पडले। सारस्वत कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुवा कांता मोहंती यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले। तसेच वैकुंठ मेहता राष्ट्रीय प्रबंध संस्थान पुणे संचालक मगळ व प्राचार्य मयूर पिसाळ यांचीही यावेळी उपस्थिती होती। राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जात असून या यशामुळे श्रीयश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील काळात अधिक उत्तम कथा सादर करण्याची प्रेरणा मिळाली आहे। त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे।